सध्या मी डेंगनमल या गावामध्ये आलेलो आहे आणि डेंगनमल या गावामध्ये अशी एक वेगळी घटना घडलेली आहे की सकाराम मंग्या बगर नावाच्या व्यक्तीनं निव्वळ पाणी भरण्यासाठी आपली स्वतःची 3 लग्न केलेली आहेत आणि या 3ही त्यांच्या बायका जे आहेत तिथं बघायला भेटतात आणि हे सकाराम मंग्या बगर आहेत जे या डेंगनमल गावचे रहिवासी आहेत, लहानपणापासून इथंच आहेत, जन्म त्यांचा या गावामध्ये झाला होता आणि पाण्याची समस्यासुद्धा त्यांनी आयुष्यभर सोसलेली आहे। ही समस्या भेडसावत असल्यामुळेच त्यांनी 3 लग्न केलेली आहेत, बरोबर का? बरोबर। का बरं सांगा कारण? पाणी टंचाई वर्षेनुवर्षे जसं माल जाणवायला लागला तिथून हे गावाला पाणी टंचाई, पण आपण आलो स्वतःहून खरडं काढायचं, पाणी शोधायचं, स्वतः काय ठिकाणी शोधला काय ठिकाणी, पण ते अपूर्ण मग नंतर लईच पाणी टंचाई यायला लागली। मग आमच्या गावाला सगळ्यांच्या सहमतीनं आम्ही एक पुढं तुमच्यासारखी माणसं आले त्यांच्याकडं माहिती देईल बा आमच्या गावाला पाणी पुरवठा जो मंत्री आहे त्याने भेट देई, काय आमची समस्या आहे ती जाणून दे। ते आले पण त्यांनी पण तलावाचं पाणी दिलं नाही आम्हाला। लक्ष्मण डोबले पाणी पुरवठा मंत्री त्याने फक्त एक खरड बावडी खोदा त्यातून तुम्हाला पाणी येईल, पण आमची ते आमची जी पाण्याची अपेक्षा होती ती काय खास एवढी पूर्ण नाही। 8 दिवसानं बावडीतलं पाणी यात, आता काय थोडे 15 दिवसानं मग ते बंदच होईल। मग थोडा कोण आलं भेटल तर कोणाला भेटणार पण नाही। 120 घराची वस्ती आहे आणि माणसं किती आहेत? माणसं 600 वरूनच, आणि एवढी जनावर आहेत प्रत्येक घरी 4-5 जनावर आहेत। एवढ्याला पाणी नाही, तुम्ही पहिलं लग्न कधी केलं ते आता लक्षात नाही माझे। पहिली पत्नी कोणती तुमची इथे आहे ना? ते पहिली। 2 नंबरच्या कोणत्या? बर, आणि ह्या 3 नंबरच्या? बर, पण हे यांचे लग्न करण्याचं कारण पाणीच आहे का? पाणीच आहे, दुसरा काय सांगू शकत नाही, पाणीच का तर पाणी लांब आता असा तो टाइम असा होता संध्याकाळी 6 वाजता बाया गेल्या एरियावर, तर सकाळी 6 वाजता यायचं। पण आता बघ थोडी समस्या रुपयातून अर्धी सुटली, 50% प्रॉब्लेम सुटलाय, 50% आहे। त्याच्यासाठी 50% आहे ना ते फक्त आम्हाला वाचतं तलावातूनच पाणी द्या का आमच्या हक्काचं आहे। आणि आमच्या घरावरचं पाणी पाऊस आली पडवतो घरावर, त्या पाणीमुळे धरण भरतं ते, म्हणजे तुमचंच पाणी तिकडे जातं, ते पाणी प्यायला तालुक्यामधून तुम्हालाच भेटत नाही आणि आम्हालाच पाणी नाही। आता पाणी कसं दिलं पाहिजे? तलावावरून पाईपलाईन आणली पाहिजे, गावामध्ये उंच टाकी बांधली पाहिजे, गावागावात घराघरात प्रत्येक घरात पाणी दिलं पाहिजे। वास्त तलावातून पाणी आणून सरकारनं एक उंच टाकी बांधून, आणि जो जलजीवन मिशन आहे तो आजपर्यंत आमच्या गावात राबवला नाही। काय खोटा जर कागदपत्र करून राबायला असेल तर तो सांगता येणार नाही, पण नीट दिसण्यात नाही। आता हे काकांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याशी एकेकीशी आपण जसं शक्य तसं बोलू। तुमचं पहिलं लग्न झालं होतं, तुम्हाला पाणी किती आणावं लागत होतं? किती लांबून जावं लागत? लांब ते सांगितलं ना, किती सांगितलं नाही, किती वेळ लागायचा तुम्हाला जाऊन यायला? सांगितलं त्यांना 3 किलोमीटर। आणि वेळ सांगितला तर आता संध्याकाळी गेले ना 6 वाजता, तर उद्या ती 6 वाजता सकाळी घरी पोहोचायचे का नंबर लागायचं एकदम। माझं आपल्या करवटी ना पाणी करवटीनं ओढायचं, भरायचं, आज बसून भरायचं जिऱ्याचं पाणी। बर, आता दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की समजा नवऱ्यानं जर दुसरं लग्न केलं तर पहिली बायको रागावते, पण इकडे रागावलं ते फक्त माझ्याच घरी घडलं आणि मला एक सरकारला दाखवून द्यायचा होता। बर, दुसरा कोणाच्याच घरी घडला, सरकारला अद्दल शिकवण्यासाठी तुम्ही केलं? अच्छा, कारण पाण्यासाठी माझ्या मनात होतात। बरोबर, तर हे बघा ह्या गावातले व्यक्ती आहेत, त्यांनी पाण्यासाठी म्हणून आणि सरकारला समज यावी एवढ्या एका कारणासाठी 3 लग्न केलेले आहेत। मतलब एवढं करून सुद्धा फक्त 50%च पाण्याची समस्या सुटलेली आहे, अजून 50% समस्या बाकी असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की भातसा धरणातून पाईपलाईन टाकावी, ती पाईपलाईन त्यांच्या गावात आणावी, गावामध्ये मोठी टाकी उभारावी आणि त्या टाकीमधून गावातल्या प्रत्येक दारामध्ये पाण्याचा नळ देण्यात यावा, ही त्यांची मागणी आहे। धन्यवाद।